Brought to you by Techno Camon 30 series. जनतेने भाजपचा पराभव करायचं ठरवलेलं, याच्यावर भाजपने षड्यंत्र रचलं, नुराकुस्ती करायचा प्रयत्न आमच्या घटक आघाडीतल्या एका व्यक्तीला धरून केला होता. माझा प्रयत्न हाच राहणार की सांगलीचा आवाज म्हणून मी दिल्लीला जावं आणि दिल्लीत ताकदीनं सांगलीचे सर्व मुद्दे मांडावे आणि जास्त निधी या सांगलीसाठी खेचून आणावा. राज्यातील सर्वात मोठा हाय व्होल्टेज जर कुठली निवडणूक झाली असेल तर ती सांगली लोकसभा इलेक्शनची ही निवडणूक होती, जी विशाल पाटील विरुद्ध भाजपचे संजय काका पाटील यांच्यामध्ये झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज विजयाच्या दृष्टीने वाटचाल करत असणारे विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, कशा पद्धतीने या इलेक्शनकडे बघतात? तुझी आता विजयाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. ही जनतेची निवडणूक होती. जनतेने माझा आज भरला, जनतेने ठेवला आणि जनतेने प्रचार केला. ही निवडणूक मी जनतेची निवडणूक समजतो. हा विजय हा जनतेचा विजय आहे. जनतेनं भाजपचा पराभव करायचं ठरवलेलं, याच्यावर भाजपने षड्यंत्र रचलं, नुराकुस्ती करायचा प्रयत्न आमच्या घटक आघाडीतल्या एका व्यक्तीला धरून केला होता. पण तो प्रयत्न जनतेनं पूर्णपणे बाजूला करून मला ह्या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी निवडून दिलेला. महाविकास आघाडीनं एक षडयंत्र केलं की तुम्हाला उमेदवारी मिळू नये. कुठूनपासून तयारी होती, त्यानंतर जनतेने एवढा पाठिंबा तुम्हाला दिला, कसं बघता याच्याकडे? बघा, ह्या महाविकास आघाडीचा विचाराचा उमेदवार म्हणून जनता मलाच बघत होती. मी गेले 5 वर्ष पडलेल्या दिवसापासून काम करतो हे जनतेला माहीत होतं आणि मला उमेदवारीच मिळू नये ह्याचा जे प्रयत्न झाला, मी म्हणणार नाही पूर्ण महाविकास आघाडी, पण काही लोकांनी षड्यंत्र रचलं, भाजपच्या लोकांबरोबर रचलं आणि हा जो प्रयत्न केला हा जनतेने ओळखला आणि म्हणून लोक माझ्या मागे राहिले. हे ते खूप बोलतात, मात्र लोकसभेतनं बोलतात, मतदारसंघात बोलतात आणि मतदारसंघात लोकांना दमबाजी करत बसतात. हा आवाज जर त्यांनी दिल्लीत वापरला असता तर कदाचित सांगली काय आहे, सांगली कुठे आहे हे दिल्लीला कळलं असतं आणि दिल्लीचा सांगलीचा प्रश्न गाजला असता. माझा प्रयत्न हाच राहणार की सांगलीचा आवाज म्हणून मी दिल्लीला जावं आणि दिल्लीत ताकदीनं सांगलीचे सर्व मुद्दे मांडावे आणि जास्त निधी या सांगलीसाठी खेचून आणावा. हे बघा, सांगलीचे खूप मोठे प्रश्न आहेत आणि पाणी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि शहराचे प्रश्न, शहराच्या पाण्याचाही प्रश्न आहे, शहराचे मोठे प्रश्न आहे. ड्रायपोर्ट करण्यासाठी खूप चांगली संधी होती. संजय काका फेल झाले, पण संजय काका फसवत गेले. ड्रायपोर्ट मंजूर आहे, परवा भाषणांमध्ये ड्रायपोर्ट मंजूर आहे, तर ड्रायपोर्ट मंजूर नाही आहे. लॉजिस्टिक पार्क मंजूर आहे. ड्रायपोर्ट करायचं असेल तर त्याला हिंमत लागते, त्याला ताकद लागते, दूरदृष्टी लागते. काकांचं नाही आहे. ड्रायपोर्ट करायला लागणार, एअरपोर्टसुद्धा गरजेचं आहे. एअरपोर्ट नाही झाला तर सांगलीचा विकास हा खुंटतो. ही गरज आहे सांगलीची, ही आपण ओळखून या पुढच्या काळात ह्या सगळ्या प्रश्नावर मी मोठा माझा जाहीरनामा काढला, त्या पद्धतीने मी काम करणार आहे. हे पहा, मी अपक्ष जरी असलो तर मी एका विचाराचा माणूस आहे, पण मी अपक्ष आहे आणि मी तेच सांगतो, अपक्ष निवडून लोकांनी मला दिले हे खूप मोठं प्रेम दिलेलं आहे. म्हणजे माझ्या अपेक्षा पलीकडे तुमच्या ह्या ऋणातून मी कसं उतरावी होईल ह्यासाठी मला अहोरात्र माझ्या अखंड आयुष्य तुमचं राहावं लागणार याची मला जाणीव आहे आणि मी त्यात कुठेही कसूर करणार नाही. मी हे सांगतो की जिथं भाजपची लोक नाराज होती काकाच्या कामावर, त्या लोकांनी मला एक चांगला उमेदवार म्हणून पाहिलं. मी आघाडीचा उमेदवार नसल्यामुळे माझी जी मतं इथं गेली, माझी जी मतं आमच्याच आघाडीतल्या आमच्या एका मोठ्या नेत्याने उलटं काम करायचं ठरवलं त्याच्यामुळे जी गेली, ती मतं भरून काढायचा काम हे ह्या ठिकाणी ह्या लोकांनी केलं. त्यामुळे माझा हा विजय एवढा मोठा सुखद झाला. सगळ्यात मोठं म्हणजे बाळासाहेब आंबेडकर साहेब. बाळासाहेब आंबेडकरांनी, मी त्यांना कुठलाही पाठिंबा दिला नाही, त्यांच्या कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नाही, तरी त्यांनी मला एकतर्फी पाठिंबा दिला आणि तो पाठिंबा दिल्यामुळे मला एवढं मताधिक्य मिळालं. आज ते मागे दिसतात, मला दुःख झाले, पण त्यांनी ज्या कारणासाठी मला निवडून दिलं ती संविधानाचं रक्षण करण्याची क्षमता ह्या विशाल पाटलाच्यात आहे, म्हणून त्याला मी पाठिंबा देतोय. मी संविधान रक्षण करायला तिथे चाललो आहे, याचा मला अभिमान आहे आणि बाळासाहेबांची मी मनापासून आभार मानतो. त्या सगळ्या नेत्यांची ज्यांनी माझ्यासाठी काम सांगायचे मी आभार मानतो.
उमेदवार, अतिशय ताकदवार उमेदवार सांगलीचे विशाल पाटील यांच्याशी आपण आता बातचीत केली. कॅमेरामॅन जमीरसोबत स्वाती चिखलीकर, सांगली.